नको पांडुरंगा आम्हाला सोन्या चांदीचं दान रे, फक्त भिजव एवढं तहानलेले रान रे. कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव, ढगाला थोडं हलवून भिजव माझा गाव. शेतकरी मित्रांनो, खरं तर आपल्या ताकदीच्या जोरावरती शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतोय आणि आपल्या कष्टाला त्या पांडुरंगाची देखील साथ आहे. पण त्याला अजून एक साथ पाहिजे, ती म्हणजे चांगले रोप देणाऱ्या नर्सरीची. मग ही नर्सरी कुठली आहे? तर ही नर्सरी आहे सांगलीमधल्या तुंग गावातली विकास हायटेक नर्सरी. गेली 27 वर्ष झालं शेतकऱ्यांना अविरतपणे सेवा देण्याचं काम ही नर्सरी त्या माध्यमातून करत आहे. खरं तर शेतीमध्ये कष्ट करत असताना शेतकरी काबाड कष्ट मोठ्या प्रमाणात करतोय, पैसा मोठ्या प्रमाणात होतोय. त्या पद्धतीनं आपल्या देवाची सुद्धा साथ त्याला मोठ्या प्रमाणात असली तर पण ही रोपं क्वालिटीची फक्त शेतकऱ्यांनी विकास हायटेक नर्सरीमधनं खरेदी केली पाहिजे. कारण त्याचा स्टंप जारवा असेल, काळोखी असेल, सर्व गुण संपन्न असणारं ही रोपं फक्त विकास हायटेक नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो मिळतात. त्यामुळे वेळ करू नका. आता मी ज्या भागामध्ये आहे ते म्हणजे मालगाव, संपूर्ण फुलाचं आगार म्हणून या मालगावला ओळखलं जाते. प्रत्येक शेतकऱ्याकडनं अर्धा एकर, 2 एकर, 4, 5 एकर या ठिकाणी फुलं आपल्या झाडामध्ये, आपल्या शेतामध्ये लावली जातात. आणि जवळपास गावामध्ये 90% हे रोप हे फक्त विकास हायटेक नर्सरीमधून येते. कारण इथल्या गावातल्या शेतकऱ्यांचा विश्वास फक्त आणि फक्त विकास हायटेक नर्सरीवरतीच आहे. धन्यवाद.